त्या शेतातला कर्ब जो आपल्याला आता शेत जमिनीतला कर्ब कमी होत चाललेला आहे मोठ्या प्रमाणात, जमिनीची पाणी टिकून किंवा धरून ठेवण्याची क्षमता ह्या बायोचारामुळे वापरल्यामुळे जमिनीतली सच्छिद्रता म्हणजे हवा खेळती राहते. सर्वांना नमस्कार. आज आपण देवळा तालुका वडवणी या गावात जमलेलो आहोत. या प्रसंगी या गावातील सर्व मान्यवर शेतकरी येथे उपस्थित आहेत. सर्व प्रगतशील शेतकरी येथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या आत्माचे सहकारी, त्याचबरोबर कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी येथे उपस्थित आहेत आणि सर्व राष्ट्रीय नैसर्गिक शेतीमध्ये जो गट तयार झाले आहेत त्याचे सर्व सहकारी शेतकरी बंधू इथे उपस्थित आहेत. आज आपण या ठिकाणी बायोचार कसा करायचा, ते वापरण्याचे फायदे काय हे पाहिलं आहे, याचं प्रात्यक्षिक करून पाहिलेलं आहे. तर मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो की बायोचार म्हणजे नेमकं काय. बायोचार म्हणजे काय की आपल्या शेतात ज्या तुराट्या असतात, पराठे असतात, त्या आपण अशाच टाकून देतो, परंतु त्या आपण एकत्रित करून एका 2x2चा खड्डा करून जमिनीत, तर त्या कमी ऑक्सिजनच्या उपस्थितीत जर जाळल्या तर जो कोळशासारखा जो पदार्थ राहतो त्याला आपण बायोचार म्हणतात. मग ह्या बायोचारचं आपण करून पाहिलं की बायोचार कसा करायचा. 2x2चा खड्डा करायचा, त्यामध्ये आपल्याला थरावर थर तुराटे असतील, पराठे असतील किंवा कोणतंही काडी कचरा असेल ते जाळला तर त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा बायोचार मिळतो. असाच बायोचार कोळसा करायचा की तो पूर्णतः राखही नसला पाहिजे आणि पूर्णतःही कोळसाही नसला पाहिजे. तशा प्रकारे आपल्याला बायोचार करता येतो. तर ह्या बायोचारचा फायदे नेमकं काय होतात, तर आपण बायोचार कसा वापरायचा ते पाहू. तर बायोचार आपल्याला जो तयार होईल त्यामध्ये तो आपल्याला शेणखतात किंवा गोमूत्रात भिजवून ठेवला 7 दिवस आणि तर आपल्याला तो आपल्या शेतजमिनीत वापरता येतो. तर ह्याचे वापरण्याचे फायदे काय होतात, तर आपल्या शेतातला कर्ब जो आपल्याला आता शेतजमिनीतला कर्ब कमी होत चाललेला आहे मोठ्या प्रमाणात. आपल्याला शेतजमिनीत कर्ब किती लागतो, 1% कर्ब लागतो, परंतु आपल्या शेतजमिनीत आता 0.30% कर्ब शिल्लक राहिलेला आहे. तो कर्ब जर वाढवायचा असेल तर आपल्याला बायोचार सारखा चांगले माध्यम भेटलेलं आहे आणि बायोचार करण्याची पद्धतही एकदम सोपी आहे. तर आपल्याला फक्त जाळायचंच आहे, परंतु ऑक्सिजनच्या विरहित तो जाळायचा आहे, काडी कचरा जाळायचा आहे, त्यापासून आपल्याला बायोचार मिळत आहे. त्याचबरोबर आपल्याला जमिनीची पाणी टिकून किंवा धरून ठेवण्याची क्षमता या बायोचारामुळे वाढते. आपल्यासारख्या जिथं कमी पाऊस पडतो, बीडसारख्या भागात जिथं कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढणं किती महत्त्वाचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कारण पाऊसच कमी आहे, पाणीच कमी आहे. त्याचबरोबर आपली बायोचार वापरल्यामुळं जमिनीतली सच्छिद्रता म्हणजे हवा खेळती राहते. आणि त्याचबरोबर एक नवीन संकल्पना एक आहे की बायोचारमधून आपल्याला कार्बन क्रेडिट मिळू शकतं. कार्बन क्रेडिट म्हणजे नेमकं काय, तर कार्बन क्रेडिट म्हणजे आपल्या हवेत जेवढा कार्बन डायऑक्साईड वाढेल तेवढं तापमान वाढतं. त्यामुळे काय होतं, सरकारने असं बंधनं घातलेत कंपन्यावर, जे मोठमोठ्या कंपन्यात जे वायू प्रदूषण करतात त्यांना सांगितलं की तुम्ही कार्बन क्रेडिट घ्या. तर आपण ते कार्बन क्रेडिट तयार करू शकतो की बायोचार आपण केला किंवा त्याचबरोबर झाडे लावली जास्तीत जास्त, तर आपल्याला शासन कार्बन क्रेडिट म्हणून एक क्रेडिट आपण कोण शब्द ऐकतो, तर बँकेत पत निर्माण होते आणि क्रेडिट तुम्हाला त्या बायोचार केल्यामुळे तुम्हाला क्रेडिट मिळू शकतं. आणि भविष्यात एक चांगलं माध्यम आहे शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याचं, की जे नवीन शेतकरी आहेत, नवीन यंग मुलं शिकलेले आहेत, ते शेतीत वळलेले आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं कल्पना कार्बन क्रेडिटच्या स्वरूपात आहे. त्यामुळं कार्बन क्रेडिट ही समजून घ्या तुम्ही आणि आपल्याला बायोचार केल्यामुळे कार्बन क्रेडिट मिळू शकतं. मग आपल्याला करायला सोपं आहे आणि त्याचे फायदेही भरपूर आहेत. त्यामुळे बायोचार सर्वांनी करावा आणि आपल्या शेतजमिनीत वापरावा अशी मी सर्वांना आवाहन करतो.